सफर चालूच आहे। तर अशा प्रकारे गाईज आपण दुसऱ्या दिवसामध्ये पोचलेलो आहे आणि दुसऱ्या दिवसामध्ये आता आपण ब्रेकफास्ट करायला चाललेलो आहे। कारण तुम्हाला माहिती आहे या अशा चिट्रोसला $15 संपवायला लागलो तर भिकायला लागायची वेळ येईल आणि याच्याने काय पोट भरत नाही। त्याच्यामुळे आपण नाश्त्यासाठी तयार झालेलो आहे। तर सज्ज होऊन नाश्त्यासाठी आपण जाऊ। तर अशा प्रकारे मी ऑलरेडी माझा युनिफॉर्म घातलेला आहे, हे बघू शकता। जॉर्डनचे मी शूज घातलेले आहेत आणि त्याच्यासोबत प्रत्युत्तर म्हणून रॉली रिचचे कपडे घातलेले आहेत। रॉली रिचचे या स्वेटशर्टमध्ये मला थंडी तर बिलकुल वाजणार नाही आणि गरमीमध्ये पण मला जास्त गरमी नाही होणार। तर अशा प्रकारे पेपर थिन क्लोथ्स फॅब्रिक अशा पद्धतीने मी सज्ज होऊन चाललेलो आहे ब्रेकफास्टसाठी। तर जाऊ। जॉर्डनला कंपॅरिझन म्हणजे रॉली रिच। हां, जॉर्डनच्या वरचा, जॉर्डन खालचा। अरे पण प्रतिकेश मला एक गोष्ट सांग बाला, हां आजची आयटनरी काय आहे आपली? आजची आयटनरी आता जायचे, नाश्ता करायचे, हां नाश्ता करून यायचे, परत 3 तास झोपायचे, परत लाचला, परत उठायचा लंचसाठी जायचा, परत 3-4 तास झोपायचा, नंतर डिनरसाठी उठायचा। काय भाई आपण लय खूप आज एकटिक असणार आहे आमचा थोडा। 12:30 हां, रूम सर्व्हिस या हाय का ना का बाजार काय गरज आहे का? घरी असल्यावर पण 2-2 हात मागून करते। एक ते एक स्टँडर्ड पण आहे, तुला नाही समजणार भाई। ती लई मोठी गोष्ट आहे ती। तू एक त्याला एटिकेट्स बोलतात त्याला। आणि नाश्त्याला काय? नाश्त्याला अंडा आहे आणि त्यात एक उकडलेला अंडा आहे आणि इडली आहे आणि हे बघू शकता तुम्ही उत्तप्पा आहे आणि मेंदूवडा आहे। मेंदूवड्याला मेंदूवडा बोलतात का मेंदूवडा बोलतात? तर मला लहानपणीपासून कन्फ्युजन आहे। तुम्ही प्लीज मला कमेंटमध्ये सांगा मेंदूवडा आहे का मेंदूवडा आहे? पण जाम हेल्दी ब्रेकफास्ट आहे रे, व्हेरी हेल्दी, जाम हेल्दी मानला पाहिजे, फिटनेसला पण मानला पाहिजे। हो भाई, एकदम हेल्दी, हो सगळं हेल्दीच। हेल्दी काम आहे, हेल्दी शिवाय मला पटतच नाही। ही खोबऱ्याची चटणी तर माझी एवढी फेवरेट आहे ना, एक नंबर लागते। आता तुम्हाला खऱ्या अर्थाने वाटेल तुम्ही क्रूजवर आहात। आपली रूम ती वरती त्या बोटच्या वरती ती ना आपण चड्ड्याच्या ज्यात वाळत टाकले ती आपली रूम आहे। कुठे चड्ड्यावाला? ॲक्च्युली विषय कसा असतो माहिती आहे का? तर मी तुम्हाला आता ना नीट सविस्तर सांगतो। म्हणजे बर्मुडा ट्रायंगल माहिती आहे का तुम्हाला? पण बर्मुडा ट्रायंगलचा विषय असा आहे की आपण पुढे जाऊन बोलू, कारण इथं पाण्याचे कण त्या गिम्बलमध्ये अडकतील आणि व्हिडिओतून तेवढे पैसे पण नाही येणार जेवढ्याचा कॅमेरा आहे। तर त्याच्यामुळं ॲक्च्युली विषय कसा आहे माहिती आहे का? जेव्हा समुद्रामध्ये बाष्प तयार होतो आणि समुद्रातला जो बाष्प आहे जो वरती उडून उडून आकाशात जातो, तेव्हा बाष्पाचा ढगांमध्ये पाण्यात रूपांतर होतो आणि तिथल्या तिथं पाऊस पडायची सुरुवात होते। ते थेंब पडतात आणि समुद्राच्या खालती ज्वालामुखी असतो, त्या ज्वालामुखीची गरमी त्याच्यामध्ये ढगामध्ये जाते आणि त्याच्यामधून तो पाऊस पडतो। अशा प्रकारे पाण्याचे थेंब थेंब पडत आहेत। तर तशा प्रकारे बघितलं तर ज्वालामुखीचा पाणी आहे जो आपल्या अंगावर टुपुक टुपुक असा पडलेला आहे। मला एक तुला प्रश्न विचारायचा आहे। हां, कुठल्या थर्ड क्लास युनिव्हर्सिटीमधनं शिक्षण घेतलं भाई? एवढा थर्ड क्लास तुम्ही एक्सप्लेनेशन दिला ना, एवढा दल बद्री एक्सप्लेनेशन होता तो बर्मुडा ट्रायंगलचा भाई। ज्यांनी अभ्यास नाही केला ना ती लोक अशीच बोलणार। बर्मुडा ट्रायंगल काय होता तो एक छोटक्या शब्दात समजावला जो सगळ्या लहानपणी एक पहिली दुसरी पाचवीच्या पोराला पण समजला। पुस्तकात 5-5 दादा पाण्याकडे टाकायची एक सिंपल टाकायचा। समुद्राच्या खाली ज्वालामुखी असते, तो गरम होते पाणी, तो पाणी गरम होऊन बाष्पाचं असं वर जाते, पाणी ढगामध्ये रूपांतर होते, ढगामधून थेंब पडतात, ज्वालामुखीचं पाणी आपल्या अंगावर पडते, संपला बर्मुडा ट्रायंगल। क्रूजमध्ये इथे थिएटर आहे। हा मूवी थिएटर नाही आहे,
हा इथे प्ले ड्रामा वगैरे सगळे होतात. आणि म्हणजे पहिली गोष्ट तर सगळ्यात आधी विश्वास नाही बसत की एका क्रूजमध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी असू शकतात. आम्ही इथे काल पण इथे एक प्ले बघितला आणि आत्ताही बघायला आलो प्ले करून, पण विश्वास नाही होत की क्रूजमध्ये एवढा एवढा भारी अरेंजमेंट कशी असू शकते. की सिटिंग बघा ना तुम्ही, म्हणजे अजून आता तर दुसरा दिवस आहे तरी पण आम्हाला कंटाळा आला. काय नाही, सारखा यायचा, झोपायचा, उठायचा, जेवायचा, बसायचा, परत झोपायचा. कोण विचारत पण नाही अरे हे केला का ते केला का, काहीच नाही. म्हणजे फक्त आलो, झोपलो, उठलो, नाश्ता केला, परत झोपलो आणि आता परत आलो लंचसाठी. आणि लंचमध्ये यावेळी आम्ही व्हेज ऑप्शन निवडला कारण हा पाणी आहे. व्हेज ऑप्शन निवडला कारण आम्ही 2 दिवस नॉनव्हेज खातो आहे. आता नॉनव्हेज खाऊन आम्हाला उलटी आल्यासारखं व्हायला लागलं. व्हेजमध्ये कसा एक थोडा फ्रेशनेस असतो, त्याच्यामुळे आता हे काहीतरी सम ओनियन्स विथ सम पनीर वेजी विथ दाल राईस विथ टोमॅटो, छोले भटुरे सब्जी, वन फलाफल टाईप थिंग काहीतरी, आणि पापड, आणि त्याच्यासोबत लोणच्याचा आस्वाद असा घेतलेला आहे. पण काय माहिती 2 दिवस चिकन खाल्ल्यानंतर व्हेज खायची मजाच वेगळी आहे. आता ही भाजी थोडी टेस्ट करू. आता जरा टोमॅटो टेस्ट करतो. सेम टोमॅटो सारखं लागतं. दोन घे ना, अजून घे जा. 4 प्लेटी ऑलरेडी 4 प्लेटी खाल्ल्या तर लाज वाटायला लागली आणायला. काय रे, किती तो स्ट्रगल. पहिले जेवायचा, त्यात चायनीज खायचा का व्हेज खायचा, त्याच्यानंतर नॉनव्हेज खायचा का व्हेज खायचा, त्याच्यानंतर हे डिझर्ट. किती मला खरंच मी त्रासलो या आयुष्याला. मला खरंच कंटाळा आला आता मला. मी एवढ्या चॉईस करून मला नाही, मला सो आत्ता चाललोय डेक टूरला. डेक टूर का काय आहे मला नाही माहिती एवढं नीट, पण जिथून शिप चालवतात तिथे चाललोय. सो गाईज, तुम्ही आत्ता बघू शकता इथे आपण क्रूजच्या कॉकपिटमध्ये, कॉकपिट बोलू शकतो का काही दुसरी वर्डिंग आहे, आय डोंट नो. काय वर्डिंग आहे, काय माझ्या मनाचा कॉकपिट काय बोलतात काय याला, हे काय बोलतात रे याला, याला काय बोलतात माहिती ए त्याला, तिला बोलली ती बोलेल एवढा वेळ काय शिकवलं तुला, काय बोलतात रे याला, याला कॉकपिट बोलतात, काय बोलतात त्याला कॉपीट ना, मग काय बोलतात. ठीक आहे, ड्रायव्हरची सीट आहे, तर इथे आपण आलेलो आहे क्रूजच्या ड्रायव्हरच्या सीटमध्ये. तर इथे ती लोक ड्राईव्ह करतात, ते सगळे त्यांनी फॉरेनर वगैरे ठेवलेले ड्रायव्हिंग करायला, तुम्ही बघू शकता. तर असा विषय इथे. आणि वाव यार, ही फ्रंट साईड आहे. सो इथून आपण चाललो आहे आणि ते स्पीड वगैरे जस्ट त्या जॉयस्टिकवरून ती लोक कंट्रोल करतात, बघू शकता. आणि खूप म्हणजे किती स्मूथ चालते बघा ना. आणि क्रूजचा एवढा भारी विषय आहे की यांना टायर चेंज करायची पण गरज नाही यांना, एवढं म्हणजे लय एवढी भारी टेक्नॉलॉजी आहे ना. आता तुम्ही बघितला क्रूजच्या ड्रायव्हर सीटमध्ये काय काय होता, म्हणजे खूप युनिक गोष्टी आहेत तिथे. म्हणजे आम्हाला वाटत होतं की कॉन्स्टंट स्पीडवर चालते, म्हणजे असं ते ऑटो पायलट मोड असतात ना, तसे ऑटो पायलट मोडवर क्रूज आहे असं वाटत होतं. पण ती ऑटो पायलट नव्हती, ती होती मॅन्युअली. ती बिचारी जी फॉरेनर होती, ती बिचारी तिच्या हाताने चालवते अख्खी मोठी क्रूज. म्हणजे किती आज मोठी गोष्ट आहे की एक मुलगी आपल्याला सगळ्यांनाच फिरवते, किती मोठी.
आपण फिरतोय. तर आत्ता आपण आलेलो आहे या बोटीच्या या क्रूजच्या शेवटच्या टोकावर. आणि शेवटच्या टोकावर तुम्ही बघू शकता जे प्रोपेलर्स आहे ते प्रोपेलर्स फिरतात. आणि किती कसं बघा ना, काय फोर्स आहे बघा ना त्याचा. म्हणजे किती फोर्सने तो पाणी ढकलला जातो आहे. आणि एक प्रकारे अशी जणू काही रेषच आखलेली आहे समुद्रामध्ये. अशा प्रकारे ती रेष आखली गेलेली आहे. तर हे मानवाने किती प्रगती केली की एवढ्या मोठ्या विशाल महासागरामधून एक एवढी भली मोठी बोट, त्या बोटीमध्ये एवढी लोक समाविष्ट होऊन त्या बोटीने प्रवास करतात. म्हणजे किती एक स्वतःमध्येच आश्चर्याची गोष्ट आहे जणू का. अशी गोष्ट आहे. आणि त्या गोष्टीमध्ये आज आपण बसलेलो आहे. किती मोठी गोष्ट आहे. क्वाड्रिला क्रूज एक नंबर. याची पोझिशनिंग थोडी गडबड वाटते मला, कारण ऑलमोस्ट रॉक क्लाइम्बिंग आहे आणि पूर्ण एंडिंगच्या टोकाला टाकलं. जर समजा तिथं कोणीतरी चढला तर तिथून उपडला तर बघा ना, डायरेक्ट तिथून पडल्यानंतर डायरेक्ट या बाजूला पडला जाईल. तो थोडी रिस्की आहे, पण जरा जपून आणि गायडन्सनेच केलेलं आहे. तुमच्या रिस्कवर करा ही गोष्ट, कारण आम्ही सांगतो म्हणून करू नका, नाही तर तुम्ही काय झालं तर आमच्यावर येईल. आम्ही तर करणार नाही आहोत. विनायकचं मला माहीत नाही. मी करू शकतो कारण मी डेअरिंगबाज आहे, पण मला काही प्रॉब्लेम नाही करायला. पण ठीक आहे, परत त्यांना सगळ्यांना थांबायला लागेल मला काढायला, म्हणून मी बोललो जाऊ दे, लोकांचा टाइम वेस्ट नको. विनायक जर तू इथं पडला आहे बोटीमध्ये तर नक्कीच एक महाराष्ट्राचा एक खूप मोठा महाराष्ट्राचं एक संपत्तीचं खूप मोठं नुकसान आहे मला तर वाटतं. मला पण तेच वाटतंय, कारण महाराष्ट्राचा अनमोल रतन विनायक माळी मीच आहे. आणि मला वाटतं की जर माझा काय झाला तर महाराष्ट्र गव्हर्नमेंट, कोची गव्हर्नमेंटला नक्कीच प्रश्न विचारण्यात येतील की महाराष्ट्रातला अनमोल रतन आम्हाला पाहिजे. ते 2 राज्यात भांडणं होतील. मी 100% बोलेल, कारण 2 राज्यात भांडणं होतील. क्वाड्रिला क्रूज सुद्धा बंद होऊ शकते. अरे 2 राज्यात भांडणं तर ठीक आहे, मागं मला उभं पण राहू देत नाही बायका. तर आता आम्ही पुन्हा एकदा नाश्ता करायला आलो. जेवणच समजा, कारण ऑलमोस्ट आता बघू शकता तुम्ही. आता हे काय आहे, कुठला खारी आहे का काय आहे समजत नाही मला, पण एक फिलिंग आहे अशी, हे बघू शकता तुम्ही. आणि हा सँडविच आहे, तर सँडविचपासून सुरुवात करू, लाईटपासून. आणि ही पावभाजी आहे जी काल नाश्ता, अरे देवा, चटणीमध्ये माखली, पण ठीक आहे. आता ही ट्राय करू थोडी. भारी आहे. म्हणजे यांनी बटाट्याची फिलिंग याच्यामध्ये टाकली आहे. ह्याच्यामध्ये बटाट्याची भाजी आहे. नाही, पण याची वेगळी टेस्ट आहे. खाली पॅटिसची वेगळी असते, ही थोडी वेगळी आहे. बाकी आपले रेग्युलर आयटम आहे, तुम्हाला तर माहिती असेल, चकली बिकली आहे सगळे. ठीक आहे गाईज, आता मी थोडा संपवतो, कारण आम्हाला हा संपवून परत आता डिनर करायचा आहे. म्हणून आम्ही लई बिझी चाललं आहे इथं. आम्हाला म्हणजे टाईमच नाही भेटत. सकाळी उठा, नाश्ता, त्याच्यानंतर लंच, त्याच्यानंतर डिनर. काय डिनरच्या आधी पण कॅफे, आज कॅफे स्नॅक्स आहे, पण डिनर लगेच. आता डिनर पण एक अर्ध्या तासात चालू होणार आहे. परत आज संपवून पाणी बिणी पिऊन परत तिथं डिनरला जाऊ. मग आता भेटू डिनरला. डे 2 डिनर कंप्लीट. कंटिन्यूस जेवून आता पोटामध्ये 1-2 महिन्याचा तरी स्टॉक कंप्लीट झाला आहे, तरी पण आम्ही जेवायला येतो. इथं दुसरं काय कामच नाही, इथं फक्त जेवणच आहे. एकमेव रस्ता, जेवा आणि झोपा. घ्या ना. थँक्यू. ॲक्टर म्हणून विनायक सक्सेस झाला, म्हणजे सक्सेसफुल झाला. बट ॲज अ बॉयफ्रेंड, ॲज अ फ्रेंड, म्हणजे मुलींचा फ्रेंड एवढा सक्सेसफुल दिसत नाही. कारण हल्ली बाई खूपसुद्धा सगळी आहे. तुमचा फेम कोण बघणार नाही, तुमचा पैसा कोण बघणार नाही, कारण तुमच्या मनावर तर कोण नाही करणार. तसंच विनायकच्या बाबतीत पण झालेलं आहे. बाई, दुनियामध्ये किती अशा गोष्टी आहेत ना, की म्हणजे बघ ना, किती कन्फ्युजन क्रिएट करतायत. आता एक साधा दगड पाण्यात तरंगत नाही, डायरेक्ट तो डुबतो पाण्यात.
तर एवढी मोठी क्रूज, एवढी मोठी शिप कशी काय एवढ्या पाण्यात कशी काय तरंगू शकते? बघ ना, काय झालं शोध लावलाय रे माणूस, लय बुद्धिमान प्राणी आहे रे. आता बघ ना ती ब्लॅक होल थेअरी. आता मला ऑनेस्टली मला एवढं गॅरंटी नाही तिच्यावर ब्लॅक होल थेअरीची. मला एवढी गॅरंटी आहे की एक सूर्यमाला आहे, एक सूर्य आहे, त्याच्याभोवती मॅग्नेटिक फोर्स क्रिएट होतो आणि पृथ्वी फिरते. तर पृथ्वी फिरते ती पण आपल्याला समजत नाही की पृथ्वी कशी फिरते. आपल्याला समजत पण हालत पण आहे. बघ ना फिरता आपण हालत का बघ ना. मला तो प्रश्न आहे. आता आपण अयोध्येत जागेवर पृथ्वी गोल फिरते, प्लस पृथ्वी गोल स्वतःभोवती पण गोल फिरते आणि सूर्याभोवती पण गोल फिरते, तरी काहीच जाणवत नाही. पण हे मला समजत नाही भाई, हे देवाने बनवला की ऑलरेडी रचना होती की कसा काय भाई काय भाई. नेहरू तारांगणमध्ये गेलो होतो. नेहरू तारांगणमध्ये तिथं ती लोक बोलली की मे बी असू शकतं की ती टेक्नॉलॉजी, त्यांच्याकडे जी टेक्नॉलॉजी आहे दुसऱ्या ग्रहामध्ये, म्हणजे दुसऱ्या गॅलेक्सीमध्ये जी पण दुसरी पृथ्वी असेल किंवा कुठला पण ग्रह असेल, त्यांची टेक्नॉलॉजी जर एकदम ॲडव्हान्स असेल ना ती सिव्हिलायझेशन, तर आपल्याला येऊन बाई आपल्यावर कब्जा करू शकतात, डॉमिनेट करणार बाई. जसे इंग्रज आले आपल्या इथं राज्य केला, तसं ती लोक येऊन बाई आपली वाट लावू शकतात. एक उन्नत सभ्यता आहे ना भाई, तिथं कामच आहे जी डेव्हलप म्हणजे अनडेव्हलप सभ्यता आहे. आता किती सभ्यता आहे ती इजिप्शियन भाई. आपण प्रयत्न करतोय एलियनला कॉन्टॅक्ट करायचा, पण एक दिवस असं येईल जेव्हा एलियनला आपला पत्ता समजेल ना, एलियन भाई वाट लागेल भाई. आपण त्यांचे हे नोकर. मला एक समजत नाही, नासा वेसाने एलियनचा शोध बंद केला पाहिजे भाई. हा भाई मला पण वाटतंय. सटती गाडवा अंगावर घेतल्यासारखं काम चालू. मला म्हणते त्यांना बोलवायचं ना, आणखी ते वाट लावून ठेवलं. हे पण असं पण होऊ शकतंय की आजूबाजूला काहीच नाही, कोणच नाही, एलियनच नाही. जर नाही तर असा दुसरी थेरी अशी पण होऊ शकते की ती लोक आहेत पण ती अजून डेव्हलप नाही झाली, ती एकदम मागे आहेत, आपणच डेव्हलप आहे. मग हे जातील ना त्यांचा हे, मग आपण जाऊन त्यांची मारू. इथे बघू शकता तुम्ही पाण्याचे वेव्स बघा ना किती एवढे आहेत, म्हणजे अक्षरशः तो पाणी बघा ना किती हे करतोय. हे बघा, कारण वारा पण एवढा आहे आणि बोट पण आलते, तरी पण बोट एवढी स्टेबल आहे की पाणी त्याच्या बाहेर जात नाही आहे. हिंदी महासागरमध्ये आज आपण आणि आपली एक बोट ती अशा अलग मंद गतीने या तरंगांचा आस्वाद घेत त्याच्यावर तरंगत चाललेली आहे. तर आता म्हणजे जसा दिवस मावळला तसा आता झोपेकडे आमचा कल झाला, तर त्याला आता कल आम्ही कोचीला जाऊ. तर तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये कोची दिसणार आहे. म्हणजे तुम्ही बोला अरे काय आहे विनायक मालेने लावला नुसता सारखा बोटीत दाखवते, उठला जेवला सगळा झाला, काय आहे काय मजा तरी आहे का त्याच्यात? नको, आम्हाला दुसरा ब्लॉग बघायचाच नाही, तिसरा ब्लॉग. आता टेक्निकली हा तिसरा ब्लॉग आहे, आम्हाला तिसरा ब्लॉग बघायचाच नाही आहे. पण तुम्ही काय टेन्शन घेऊ नका तिसऱ्या ब्लॉगमध्ये, कारण ब्लॉग बोरिंग होत होते म्हणून मी पायलटला रिक्वेस्ट केली की जरा रस्त्यात कोची लागते तर जरा थांबवता का, आमच्या जरा दर्शकांना जरा कोची दाखवतो. ते बोलले ओके तुमच्या दर्शकांना आम्ही नाही कसे बोलणार, इंग्लिशमध्ये बोलले ते. आता मी सगळ्यांना रिक्वेस्ट करतो की आता बास झाला आजच्या पुरता ब्लॉग. आम्ही आम्ही जेवढा जमतंय ना तेवढा सगळ्या क्रूजमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला. आता कोचीला दाखवतो तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. लय भारी पुढचा, एवढा भारी ब्लॉग आहे ना पुढचा, एक नंबर. तुम्ही बघा. अरे तुम्ही गेले नाही का अजून? इथं तिथं काय बघता, उद्या बघा. आता एवढं लवकर कुठं भेटेल बघायला? जरा थांबा, माहिती आहे का कोची बघायचं आहे तुम्हाला? अरे जरा थांबा, जा ठेवा फोन. आता आपल्या इथं कशा पॅन्टी पिंटी घालतात, तर तुम्ही इथं बघू शकता इथं लुंगीची प्रथा आहे. म्हणजे जी येतात ती सगळी लुंगी घालतात. इथं जीन्स पॅन्टी बिंटीची काहीच नाही, फक्त लुंगी. उठले सुटले लुंगी घातली सुटले, लुंगी डान्स असा सगळा प्रकार आहे इथं.